हॅलो. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट गवळीपाड आयोजित ही स्पर्धा जय गणेश चषक 2025 चा महासंग्राम आणि आज या स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील पहिला मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्फूट देवदळ आणि गावदेवी स्फूट पोमण या दोन संघामध्ये. गावदेवी स्फूट देवदळ म्हटलं की निश्चितच वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील आपल्याला या मॅच मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता जे सुवर्ण गोल्ड मेडल आपण पाहतोय ते महेश भडांगे यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय गणेश स्पोर्ट आयोजित जय गणेश चषक मध्ये. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अतुल नडगे तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्फूट देवदल टीम कडनं सागर जोगारी आणि त्याला साथ देण्याकरिता दिनेश जोगारी. षटकातील हा पहिला बॉल फुल्लरल्यांचा बॉल होता. ऑपस्टिक सोडून जाणारा तेच पंचाने या ठिकाणी ओळखले आणि हा चेंडू असणार आहे व्हाईट. व्हाईटनं मात्र या ठिकाणी आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल हा वेगवान बॉल होता. अतुल नडगे याच्या गोलंदाजीला ओळखणं थोडंच अवघड जरूर जाते, कारण त्याच्याकडे मिश्रण आहे, व्हेरिएशन आहे आणि तो सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. यावेळेस षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि ज्या वेळेस डॉट बॉल येत आहेत ना त्यावेळेस गोलंदाजाचे हौसले बुलंद होत आहेत, आत्मविश्वास वाढला जातो, थोडासा कॉन्फिडन्स आहे तो हाय लेवलचा होतो आणि निश्चितच चांगली बॉलिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल नडगे या गोलंदाजाकडनं पहिला चेंडू स्वेर जरूर हाताळला होता, त्याच्यानंतर केलेली वापसी लाजबाब. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हातानं शॉट मिडानला मात्र चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हटलं तर प्रत्येक सामना हा 3 षटकांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे मैदान. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाहीये. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, फुटवर निश्चितच पाहायला मिळालं नव्हतं. डॉट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे शॉट मिड ऑफला, मात्र 1 बाउन्स न चेंडूला कलेक्ट करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावसंख्या कासवच्या पद्धतीने हळूहळू पुढे सरकत असताना या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु कासव आणि सचाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. कासव जरूर हळूहळू चालला, परंतु वेगानं धावणारा ससा मात्र कुठेतरी दमला आणि थकला. असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता येतोय हा आजच्या दिवसातील पहिला षटकार. फलंदाज आपण पाहिला तर दिनेश जोगारीच्या बॅट मधनं षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये 10 या क्रमांकावरती. यावेळेस आपण पाहिला तर थोडासा स्टेप आउट झाला होता फलंदाज आणि शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ची एरिया क्लिअर करत असताना हा षटकार मात्र दिनेश जोगारीच्या बॅट मधनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर बिनबाद 10 धावा. चांगली गुड
सुरुवात या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट देवदल टीमच्या बाजूनं. असं वाटलं होतं की या ठिकाणी कमीत कमी धाववरती रोखलं जाईल या पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार एक चांगल्या धाव संख्येकडे निश्चितच वळण देणारा आहे. एवढंच नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत राहुल अंधेर. एक जबरदस्त खेळाडू आहे. मॅच आपण पाहिल्या 35-28 विकेट त्याच्या नावावरती आहेत. चांगल्या मॅचेस त्याच्या माध्यमातून देखील आपण खेळताना त्याचा रेकॉर्ड देखील पाहिलाय. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटची हलकीशी लिडिंग एज काम तमाम पहिल्या बॉल वरती या ठिकाणी मिळवला विकेट. पहिला धक्का बसतोय गावदेवी स्पोर्ट देवदल टीमला. सागर जोगारी मात्र या ठिकाणी डगआउटला परततोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि निश्चितच त्याला छेडछाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि बॅटची आपण या ठिकाणी पाहिली तर लिडिंग एज आणि बाकीचं काम यष्टीरक्षकनं चांगलं केलंय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केलाय, डब्ल्यू मिळवलाय रघुनाथ जोगारी. 37 मॅच रन्स त्याच्या आपण पाहिला तर 220. बेस्ट 29 आहे त्याच्यामध्ये. सिक्सर आपण पाहिलं तर 19 सिक्सर त्याच्या नावावरती आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच वसई तालुका आदिवासी असोसिएशनचं अध्यक्षपद, चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतंय. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय पॉइंटच्या दिशेनं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण एकंदर या ठिकाणी 4 संघ पाहणार आहोत. सुरुवातीचे 2 संघ आई गावदेवी देवदळ, त्याच्यानंतर आई गावदेवी पोमण, त्याच्यानंतर साईनाथ नवीन पडाने त्यांच्या अगेन्स्ट आई जीवदानी 11 बोलिन्स. हे 4 संघ इन ऍक्शन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक अशी ही स्पर्धा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे पोमणगाव. आणि पोमणगाव म्हटलं तर या पोमणगावामध्ये देखील भरपूर स्पर्धा सातत्याने या मैदानावरती आपण पाहिल्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलं हे गाव. समोर आपण पाहतोय पर्वत रांगा देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वल्ला होता. बॅटरच्या पायांना फॉलो करणारा हा बॉल निश्चितच होता. डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल राहुल अंधेर. त्यावेळेस पुन्हा एकदा या चेंडूला टॅप केले. शॉर्ट मिडॉनला राहुल अंधेर स्वतः या ठिकाणी अति वेगानं पुढे आलाय. त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश घेतला जातोय आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 13च्या घरामध्ये. षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये निश्चित धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली तर 25च्या वर तरी धावसंख्या यायला हवी या मैदानावरती. सकाळचं सत्र आहे. बॉल थोडासा नक्कीच थांबून येतो बॅट वरती. यावेळेस हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. वंस आपण पाहिलं तर विकासजी वळवी सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे आमचं पंच पाहिले तर अतुल राव
हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत आणि अचूक निर्णय सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण अनेक मैदानावरती पाहिलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चांगला फटका, थोडस जजमेंट चुकलं आणि निश्चितच सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले या ठिकाणी आणि 2 धावेनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर दिनेश जोगारीचा खेळ चांगला राहिलाय या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये त्यांनी बनवलेत 12 धावा. सागर जोगारी बाद झाल्यानंतर पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं देखील होतोय. यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल होता, गॅप मध्ये चेंडूला ढकलले, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मात्र शेवटच्या क्षणी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत आणि 9च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ सध्या तरी आपण या ठिकाणी पाहतोय, कधी खाली कधी वर. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल आई गावदेवी स्पोर्ट वुमनच्या माध्यमातून. हेमंत घोडविंदे हा गोलंदाज निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. उंची कमी आहे, म्हटलं जातं छोटा तीर घाव करे गंभीर, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्याकडे देखील एक टेक्निकल गोलंदाजी आहे आणि त्याचा तो वापर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करत असतो. येस, मैदानाच्या आतमध्ये पाणी हवंय, पोचवायचं आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर गेल्या 3 दिवसापासून ही स्पर्धा मात्र अतिशय जबरदस्तपणे पार पाडली गेली. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, फायनल डे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुपर 4 मध्ये पोहोचणारा संघ आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल आणि दुसऱ्या दिवसाचा या ठिकाणी विचार केला दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचणारा संघ न्यू स्टार मढवीपाडा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. आणि कालचा दिवस आपण या ठिकाणी पाहिला तर भाबोला बॉईज भाबोला हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. आज देखील इन ऍक्शन मध्ये 12 संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि 12 संघामधून एक संघ जरूर सुपर 4 मध्ये पोहोचला जाईल, यात काही शंका नाहीये. सध्या तरी पहिला मॅच आजच्या दिवसातील आपण या ठिकाणी पाहतोय पुमण वर्सेस देवदल. हेमंतचा हा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चांगला झेल पकडला गेलाय आणि महत्वाचा फलंदाज मिस्टर रघुनाथ जोगारी मात्र या ठिकाणी बाद होतोय, आउट. हा चेंडू आपण पाहिला ना, निश्चितच पडल्यानंतर थोडासा बाउन्स जरूर झाला होता, अगदी खांद्याच्या लेवलला हा चेंडू बाउन्स झाला होता आणि त्याच्यावरती एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिसटाईम फटका आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल हेमंत गोडविंदा याच्याकडे पकडला जातोय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. ज्यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती त्यावेळेस देखील पहिल्या बॉलवरती सागर जोगारीची विकेट पाहायला मिळाली आणि यावेळेस आपण पाहतो हे तिसरं षटक चालू असताना पहिल्या बॉलवरती मिस्टर रघुनाथ जोगारी याची विकेट जाताना आपण पाहिली. धावसंख्या 18 आहे आणि 2 विकेट देखील डाऊन झालेत. धावसंख्येला वेग गती चालना द्यावी लागेल. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी महेश गांगडाच्या बॅट मध्ये तो हा षटकार आणि या षटकाराच्या सायन आता मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचले आहे 24 लॉस 2 विकेट. असं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी स्पोर्ट देवदल टीम्स. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. थोडीशी नाजूक परिस्थिती या ठिकाणी पाहायला जरूर मिळाली होती गावदेवी स्पोर्ट देवदल टीमची, परंतु महेश गांगडाच्या बॅट मधून आलेला हा षटकार प्रेरणा देणारा आहे.
गावदी स्फोट देवदलसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू स्टंप सोडून जाणारा होता. वाईट बॉल. 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 25. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागतं आणि सध्या तरी प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत गावदेवी स्पोर्ट देवदल टीम करणं. षटकातील पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेतन गोवारीच्या माध्यमातून हा झेल मात्र कॉर्नरच्या दिशेने पकडला जातोय. आणखी एक धक्का. महेश कांगडा हा देखील होतोय आउट. हा तिसरा फलंदाज बाद होतोय गावदेवी स्पोर्ट देवदल टीमचा. ओव्हर पिच बॉल होता आणि निश्चितच कॉर्नरची एरिया क्लिअर करू शकला नाहीये बॅटर. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण चेतन गोवारीच्या माध्यमातून या ठिकाणी पकडला गेला. चेतन गोवारीचा जर विचार केला तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देखील त्यांनी मिळवलाय आणि आउटफील्ड क्षेत्रातील एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे चेतन गोवारी. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वनदेश गुण येतो बॅटिंग करण्यासाठी. 21 मॅच मध्ये 83 रन्स त्याचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र मधली एसटी उद्ध्वस्त होत्या. दांडी गुल. आणखी एक फलंदाज आउट. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर पूर्णपणे पुनरागमन केलं या ठिकाणी. शून्यातून विश्व निर्माण पुन्हा या ठिकाणी केलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी होत्या. लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र आतमध्ये वळला होता आणि सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहिलं तर बॅटर बीट झाला. त्याच्यानंतर मधली एसटी बरोबर वाकवली गेली आणि आणखी एक धक्का बसतोय गावदेवी स्पोर्ट देवदल या टीमला. धावसंख्या 25 असताना मात्र चौथा विकेट या ठिकाणी डाऊन होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय राहुल म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय गणेश ट्रॉफी 2025 मध्ये. आयोजक आपण पाहिलं तर जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस आपण पाहिला तर राज येतोय आणि पूर्णपणे इतर म्हणेन बीट झालाय. बॅटर अतिशय चांगले फिरवली होती परंतु लेट अँड लाईन मिस केले बॅटरनं. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन निश्चितच खेळायला हवं होतं. आता मात्र शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या आहे ती 25 रन. यावेळेस आपण पाहिला तर अजून एक डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर गावदेवी स्पोर्ट देवदलच्या स्कोर बोर्ड वरती आपण धावसंख्या पाहिली 4 बाद 25 आणि 18 मध्ये बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सागर जोगारी 4 बॉल मध्ये 1 धाव त्यांनी बनवली. त्याच्यानंतर दिनेशनं 7 बॉल मध्ये 14 बनवल्या परंतु त्याला मात्र या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळालेली नाहीये. रघुनाथ जोगर यांनी 2 बॉल मध्ये 1. त्याच्यानंतर महेश गांगडा आला 2 बॉल मध्ये 6 त्यांनी बनवल्या. त्याच्यानंतर वंदेश गोंडनं मात्र 1 ही धाव बनवली नाहीये. त्याच्यानंतर राज बगलीने देखील 1 ही धाव बनवली नाहीये. अशा पद्धतीने धाव फलकावरती आपण पाहिला तर 25 धावा. पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहिलं ना तर अतुल नडगेच्या माध्यमातून टाकलं होतं आणि अतुल नडगेने 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर राहुल अंधेराला पहिल्या बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केला आणि 8 धावा खर्च केल्या. आणि त्याच्यानंतर तिसरं षटक आपण पाहिलं तर हेमंत घोडविंदे या गोलंदाजानं टाकलं पहिल्या बॉलवरती. त्याला देखील विकेट मिळाली गेली परंतु त्याच्यानंतर एक षटकार जरूर आला होता त्याच्या ओव्हरमध्ये परंतु त्याच्यानंतर त्याने केलेला कमबॅक निश्चित अतिशय चांगला राहिला. त्याने देखील 7 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केलेत. 25 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात आणि 26 धावांचं लक्ष असणार आहे
गावदेवी स्पोर्ट वुमन टीम समोर. चला यानंतर टॉस आपण करणार आहोत साईनाथ स्पोर्ट नवीन पडा आणि त्यांच्या संघ असणारे आई जीवदानी 11 बोलिंग संघ. दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी जर आले असतील तर प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. संतोषी अंधेर आणि रमेशजी घाटाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि निश्चितच क्रिकेटचे चाहते आहेत, भरपूर आवड आहे आणि निश्चितच अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळते या परिसरामध्ये. जिथे जिथे मॅचेस असतात तिथे मात्र जरूर आवर्जून त्यांची उपस्थिती सातत्याने आपण पाहिले. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आई जीवदानी 11 बोलिंग्स संघाचा संघनायक देखील यायचा आहे. साईनाथ नवीनपडा टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. आई जीवदानी 11 बोलिंग टीमचा संघनायक. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट आहे या स्पर्धेचं त्याच्या माध्यमातून देखील आपण आवाज ऐकत असतील तर निश्चितच आपण थोडीशी घाई करा आणि त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचण्याची घाई करा, कारण आज फायनल डे आहे आणि निश्चितच सामने अगदी वेळेवरती होतील यात काही शंका नाहीये. चला मॅच लावते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजे 26 धावांचं आणि 26 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राहुल अंधेर आणि त्याला साथ देतो हेमंत घोडविंदा. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर लॉंग ऑफला सुंदर फटका आहे ऑफ ड्राईव्हचा. राहुलच्या बॅट मध्ये येतोय हा पहिला चौकार आणि चौकाराने या ठिकाणी आपले खातं ओपन केले राहुल अंधेरनं आणि आपल्या संघाचा देखील अकाउंट ओपन केलंय. एक छोटं टार्गेट जरूर आहे, 18 मध्ये बनवायचे आहेत 26, परंतु काय जबरदस्त हा ऑफ ड्राईव्हचा फटका. अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय 4 धावांकरिता आणि पहिल्या बॉलवरती येतो या ठिकाणी चौकार. आणि ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती एखादा मोठा फटका येतोय त्यावेळेस निश्चितच कॉन्फिडन्स थोडस वाढतंय, ते म्हणजे बॅटरचं. षटकातील हा पुढचा बॉल सागर जोगारीच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस सजवलं होतं, जे जाळं रचलं होतं राहुलच्या खेळीला त्याला मात्र त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलंय आणि फर्स्ट विकेट डाऊन होते ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट वुमन टीमची. राहुल अंधेर इज आउट.
निश्चितच एक जबरदस्त खेळाडू आहे राहुल अंधेर, परंतु पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चौकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला आणि त्यानंतर फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव रघुनाथ जोगारीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफला घेतलेला क्षेत्ररक्षक आणि अगदी त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा देखील मैदानाच्या मध्ये आतमध्ये अचूक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज राहुलला तो फटका खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि ते जालं रचलं होतं लॉंग ऑफला, त्या जाल्यामध्ये अगदी बरोबर पकडलं गेलं. एक मोठी विकेट डाऊन झाली आहे गावदी स्पोर्ट वुमन टीमची. नुबाटर मैदानाच्या आतमध्ये चेतन गोवारी. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट डाऊन झाले. आडव्या बॅटने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाजाचं आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करायला लागेल ज्या अनुषंगाने हा बॉल त्यांनी टाकलाय. अगदी बॅटरचं जे फुटवर आहे ते ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा अचूक पाहायला मिळाला. अगदी उजवी इष्टी वाकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. थोडेसे सफल क्रॉस झाले होते. चेतन गोवारी चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाही आणि बरोबर उजवी एष्टी जी होती ती मात्र वाकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर सागर जोगारी. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली असं म्हणायला हरकत नाहीये. कमबॅक केलाय गोलंदाज सागरना. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर जाणारा हा बॉल होता आणि वाईटचा इशारा येतोय. वाईटनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 आकड्यावरती. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा आणि आई जुदानी 11 भोळीन्स दोन टीम मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका होता ऑन साइडला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आहे या ठिकाणी वाईट. परंतु फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला बॅट आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोचली होती परंतु त्यानंतर परत बॅट मागे घेतल्या बॅटरनं आणि यष्टीरक्षकाची चालाकी आपण या ठिकाणी पाहिली. काय अगदी वेळेवरती बॉल हातातून रिलीज करून इष्टाना लावला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे गावदेव स्पोर्ट मुवमेंट टीमची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच संघाचा संघनायक हितेश गांगडा. यावेळेस हा सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल स्टंपच्या बरोबर जवळून हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 8 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय.
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर चौकारानं राहुल अंधेरने केली होती, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्याला मात्र डगआउटला चलतं केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेतनला देखील पहिल्या बॉलवरती आउट केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेतन बाद झाल्यानंतर अतुल नडगेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, परंतु अतुलने देखील थोड्याशा अशा निराशाला केल्या असं म्हणायला काही हरकत नाही. तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. हितेश आलाय बॅक टू बॅक 2 चेंडू, तो देखील डॉट खेळला गेलाय. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे गावदेवी स्पोर्ट वुमन टीमला. बारा बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज आकाश जोगारी. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर वेगवान होता आणि बरोबर जी वाईडशी रेषा आहे अगदी त्याच्या जवळून हा बॉल मात्र लँड झालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल येतो डॉट. आता मात्र 11 मध्ये बनवावे लागतील 18 धावा. या ठिकाणी चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आकाश राईट मोडतो विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा होता. व्हाईट बॉल येतोय. उव्हांतरनं 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. येणारे चेंडू असणार आहेत 11 आणि 11 मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 17 आणि खतरा मात्र निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. ब्लॉकल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. लॉंग ऑनला आकाश पुढे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, मात्र चेंडूची फेकी थोडीशी लेट या ठिकाणी आलाय. 2 धावा कंप्लीट या ठिकाणी केल्या गेल्यात आणि 2 टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका होता ऑन ड्राईव्हचा. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. वाट डिलिव्हरी कमबॅक करणारा हा बॉल टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मॅच मी तर म्हणेन हार्ड होत चालली आहे. थोडस प्रेशर मध्ये खेळतायत बॅटर हेमंत. जर प्रेशर रिलीज करायचं असेल या ठिकाणी तर चांगले बॅटिंग करावी लागेल. सध्या तरी आकाश जोगारीची चांगली बॅटिंग. उलटाच बॉल ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सागर आणि पकडतो झेल आणि समाप्त झालाय मिस्टर हेमंत गोविंदा. या खेळाडूचा खेळ इज आउट. उलटाच बॉल होता आणि त्याचा फायदा उचलायला हवा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर फटक्यामध्ये तेवढा जोश नव्हता. आत्मविश्वास फार कमी होता आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये हेमंत देखील होतोय बाद. आता मात्र 8 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. थोडीशी घाई जरूर केली आहे वुमन टीमच्या फलंदाजांनी. अजून सुद्धा मॅच आहे. 18 बॉल आहेत, 8 बॉल आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अक्षय भडांगे. आता मात्र अक्षय आणि हितेशला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल.
या सामन्याचं सर्व सूत्र आहे ते हाती घ्यावं लागतील. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. आता मात्र 7 बॉल 14ची गरज. 7:14 ट्रेन मात्र यावेळेस पकडावी लागेल. योग्य वेळेवरती ही ट्रेन पकडली नाहीये तर मात्र स्टेशन वरती उभं राहावं लागेल. बघूया आता या ठिकाणी काय घडते काय बिघडते. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू येतो डॉट. झाली आहे षटकाची समाप्ती. आता मात्र चेंडू असणार आहे 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 14. आई जीवदानी बॉलिंग संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झाला. प्लीज आपण या टॉस साठी या. यानंतर होणारा सामना असणार आहे सायनाथ स्फोट नवीन पाडा आणि त्यांच्या समवेत आई जीवदानी 11 बॉलिंग संघ. मॅच थोडासा मी तर म्हणेन फसला गेलाय. मोमेंटम आहे ते थोडस चेंज जरूर झालंय मॅच मध्ये. पूर्णपणे पुनरागमन केलंय गावदी स्फोट देवदल टीमनं. दोन्ही बाजूने अजून सुद्धा आपण सामना या ठिकाणी पाहिला ना तर 50-50 आहे. 6 बॉल मध्ये 14 बनवायचे आहेत, परंतु कुठल्याही एका खेळाडूला मात्र संकटमोचक बनावं लागेल. संकटमोचकाची भूमिका या ठिकाणी जर केली नाहीये तर मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. डू और डायचा सामना सध्या तरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ह्या 6 धावा रोखण्याकरिता लेजंड प्लेयर भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अतिशय जबरदस्त त्याचा खेळ राहिलाय. चांगलं नेतृत्व त्याने घडवलाय. तो खेळाडू म्हणजेच रघुनाथ जुगारी. गोलंदाजीमध्ये निश्चित आपण पाहिलं तर त्याच्याकडे देखील खूप कला आहे. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी निश्चितच तो मानला जातो. राईट मोर द विकेटनं हा षटकातील पहिला बॉल स्टिकच्या खूपच बाहेर हा बॉल होता. पंचांनी तीच या ठिकाणी ओळखलाय आणि निश्चितच पहिल्या बॉल वरती या ठिकाणी वाईडच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 13. षटकातील हो 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 जवळ जवळ आपण बेल्स पाहिली ना तर 30 सर्कलच्या बाहेर गेले की काय. ज्या अनुषंगाने हा बॉल अगदी वेगवान हाताला होता, वेगावरती स्वार झाला होता. बॅटरला असं वाटलं होतं की पुन्हा एकदा ऑफब्रेकचा मारा पाहाल म्हणले की काय गोलंदाजा करणार, परंतु नाही. सरळ अगदी वेगानं हा बॉल एक्स्टनच्या बरोबर समोर टाकला गेला आणि बेल्स जे आहे ते अगदी 30 सर्कलच्या बाहेर उडवली गेल्या. वेगवान वेगवान हा बॉल पाहायला मिळाला होता आणि त्याच्यावरती निश्चितच एक महत्वाची विकेट अक्षय बडांगे हा मात्र बाद झालाय. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. पूर्णपणे मी तर म्हणेन मॅच फसली गेल्या. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 मध्ये बनवावे लागतील, त्या म्हणजेच 13. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर जिग्नेश गुवारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो करू शकतो आणि करून दाखवावा लागेल आपल्या टीमला. राईट मोर टू विकेट पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. ॲप्टॅकर बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज होतोय या ठिकाणी फेल. जिग्नेश आला, जिग्नेश गेला, आउट.
फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर जयेशने आल्याला निश्चितच सुंदर फटका या ठिकाणी खेचलाय लॉंग ऑफला, परंतु 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज पुढे येतोय, पकडतो झेल आणि समाप्त होतोय जयेशचा देखील खेळ. मित्र म्हणेन चुकीचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं पुमन टीमच्या बाजूनं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हितेश देखील होता, परंतु हितेशला मात्र स्ट्राईक मिळालेलं नाहीये. कदाचित हितेशला स्ट्राईक मिळाली असती तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं, कारण त्याच्याकडे क्षमता होती, त्याच्याकडे अबिलिटी होती, तो काही करू शकला असता. अनेक मैदानावरती आपण पाहिलं त्याच्या बॅट मधनं मोठे फटके येताना जरूर आपल्याला दिसले आहेत. आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 2 मोठे विकेट मारावे लागतील. दीपेश गोरे न्यू फलंदाज, 2 मध्ये बनवायचे आहेत 11. यावेळेस मोठा फटका येईल का, परंतु नाही. झेल मात्र पकडलाय कॉर्नरच्या दिशेनं. असं वाटलं होती की चेंडू बॅटच्या रडार मध्ये सापडलाय, परंतु उंची जास्त आणि दिशा कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज गावदेवी पुमन टीमचा बाद होतोय. जणू काही रेषांच्या दुकानावरती लाईन लागले. तू चल मैं आया, थोडीशी बिकट परिस्थिती जरूर पाहायला मिळाली. कुठेतरी घाई केली, म्हटलं जाताना अति घाई संकटात नाही, आणि ते या ठिकाणी चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं. यानंतर आपण निश्चित टॉस करणार आहोत सायना स्पोर्ट नवीन पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे जीवदानी 11 बॉलिंग्स. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आज परत फेड केली आहे. ज्यावेळेस निश्चित टॉस बॉक्स मध्ये ओपनिंग घेतली होती त्यावेळेस निश्चितच आकाशने देखील सांगितलं होतं की पहिला मॅच आमचा झाला होता पुमन विरुद्ध आणि पुमन जिंकला होता. मात्र यावेळेस या मॅच मध्ये या जय गणेश चषकामध्ये आपण पाहिलं तर